हाय, नमस्कार महाराष्ट्र. स्वादभर उपासमधून मी तुमची रुपाली. आपण आज आलोय रांजणगाव मध्ये. एक छान असं मस्त वातावरणामध्ये आलोय आणि रांजणगावच्या पुढे एक घाटामध्ये अहमदनगर रोड आहे. हा त्या अहमदनगर रोडवर आलोय आणि आपण जेव्हा बाहेर जातो त्या विचार करतो की आता रस्त्यामध्ये काय खायचं, कुठेही काही चांगलं खायला मिळत नाही. तर आपण एक छोटा असं आज एक वस्तू बनवणार आहे. म्हणजे तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला असं थोडं खावंसं काहीतरी वाटलं तर तुम्ही एक छोटीशी वस्तू बनवून खाऊ शकता. ती मी आज दाखवणार आहे. ती आहे मॅगी चाट. तर मॅगी चाट 2 मिनिटात बनतं आणि ते कसं बनवायचं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर चला बघूया मॅगी चाट कशी बनवायची. आता आपण बघूया मॅगी चाटसाठी काय काय सामान लागतं. चला आता काय काय इन्ग्रेडियंट्स लागतं बघूया. आपण हे घेतलेले आहेत. तुम्ही कुठलेही चिप्स घेऊ शकता जे तुम्हाला आवडतात. मला हे चिप्स आवडतात म्हणून मी हे घेतलेत बालाजीचे. मॅगी, सोया सॉस, आपलं मस्त टोमॅटो केचप, शेजवान चटणी. हे तुम्ही कॅरी करू शकता जर तुम्ही गाडीमध्ये कुठे जात असाल तर तुम्ही कॅरी करू शकता. हे आहे बुंदी. हे कुठल्याही मार्केटमध्ये शॉपमध्ये आपल्याला भेटते. हे आहे लहान मुलांना आवडतात ते कुरकुरे. आणि हे सॉल्ट. कुठलंही सॉल्ट तुम्ही घेऊ शकता. मी हे आपलं रॉक सॉल्ट असतं ते घेतलेलं आहे. हे आहे छास मसाला. हे आपली पेरी पेरी लहान मुलांना आवडतं ते. आणि रेड चिल्ली पावडर आणि काळं सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट. आणि एक कांदा घेतला आणि टोमॅटो आणि मॅजिक मसाला हे आपण घेतले. आता आपण 2 मिनिटांमध्ये मॅगी चाट बनवायचं कसं ते बघूया. चला मॅगी चाट बनवतोय. तर बघा मस्त आपला असं हे थोडं हवा खूप आहे. हवा खूपच सुटलेली आहे. तर आपण थोडा गॅस थोडा मोठा केलाय. हे थोडं गरम झालंय की आपण याला असं चुरून घेऊया. मॅगीला थोडेसे बारीक बारीक असं हे करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घातलंय. थोडं तेल टाकलंय. हे बघा ही टोमॅटो सॉसची बॉटल आहे. तेल घातलंय. तेल गरम झालंय. आता आपण हे मॅगी घालून घेतली आहे. ही मॅगी आपल्याला ड्राय रोस्ट करायची आहे. हेच एक दुसरं पॅकेट आहे. हे बघा. हा मॅगीचा मसाला आहे. हा आपण साईडला ठेवून देऊ. आपण आपलं टाकू शकतो याच्यामध्ये. आणि मॅगीला ना चांगलं आपण असं गरम छान भाजून घेऊया. मॅगी चांगली रोस्ट करूया. 2 मिनिटं मॅगीला चांगलं रोस्ट होऊ देऊया. मस्त हवा सुटली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बनवतोय मॅगी चाट. तर बघूया मॅगी चाट मस्त बनणार आहे. तुम्ही पण असं कुठेतरी छोटासा गॅस घेऊन जा आणि असं मस्त मॅगी चाट बनवून बघा. फ्रेंड्स फॅमिली सोबत एन्जॉय करा. बघा जोपर्यंत ना याचं थोडंसं ब्राउनिश नाही होत ना तोपर्यंत ह्याला आपण भाजून घेऊ. मी टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे. आता आपण एक छोट्याशा प्लेटमध्ये ना इथे कांदा आणि टोमॅटो असे छान कापून घेऊ. बारीक कापून घेऊ. जर तुम्ही घरून कापून घेतलं तरी चालेल पण कांदा खूप जर वेळ राहिला तर कांद्याला वास येतो ना. त्यामुळे आपण इकडे कांदा कापायला काही जास्त 2 मिनिटं लागतात. तर आपण कांदा इथे एक कांदा असा कापून घेणार आहोत मॅगी चाटसाठी. बारीक कापायचा कांदा आणि एक टोमॅटो कापून घेऊ. मॅगी चाटसाठी बघा हे आपण मस्त मॅगी असं फ्राय करून घेतली आहे. फर्स्ट आपल्याला घ्यायचंय हे आहे आपण मस्त छोटंसं पॅकेट घेतलंय शॉपमधून. हे बघा किसानची मॅगी घेतली. टोमॅटो सॉस घेतलंय. तर टोमॅटो सॉस एक छोटा स्पून टोमॅटो सॉस घेतला. हे शेजवान चटणी. हे तुम्ही कुठेही बाहेर फिरायला गेलात ना आउटिंगला कॅम्पिंगला तर शेजवान चटणीचे छोटे छोटे पॅकेट मिळतात ना शॉपमध्ये रिलायन्समध्ये. हे तुम्ही असे शेजवान चटणीचं पॅकेट घेतलंय. हवा भयंकर आहे. आपण घेतलंय 1 मिनिट सोया सॉस. आधी आपण सोया सॉस घेऊया. थोडंसं सोया सॉस घेतलंय. मस्त हवा येते. आपण घेतलं हे
बघा चाट मसाला, सुहानाचा चाट मसाला बघा, चाट मसाला घेतलाय सुहानाचा. आणि मॅगीचा मॅजिक मसाला घेतलाय, थोडा चटपटा फ्लेवर आहे मॅजिकच्या मॅजिक मसाल्याने. हे बघा मस्त मॅजिक मसाला घेतला. आणि मॅगीच्या आतमध्ये बघा एक छोटंसं पॅकेट असतं हे मसाल्याचं. तर हे मॅगीचा जो मसाला असतो ना पॅकेटवाला, आतमध्ये जे छोटं पॅकेट असतं ना, तो मसाला पण आपण थोडा घेतलाय. हे बघा हा मॅगीचा मसाला आहे. आणि आपली रेड चिल्ली पावडर आहे, मी घरून कॅरी केली आहे, सोबत घेतलेली. बघा थोडंसं तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल ना तसं आपण रेड चिल्ली पावडर टाकूया. आणि आपण घेऊया हे माझ्याकडे रॉक सॉल्ट आहे, हे मी US वरून मागवलेलं, एकदम मस्त छान असतं. आणि हे आपल्याला ना असं कुठे पण कॅरी करू शकतो. आणि हे असं राऊंड असं फिरवायचं. हे बघा सॉल्ट आहे ना असं, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक हे रॉक सॉल्ट येतं. हे रॉक सॉल्टचा हे डब्बा आहे. आणि आपण घेतलाय पेरी पेरी मसाला. तर पेरी पेरी मसाला जर लहान मुलं असतील तर थोडं कमी टाका, आता मोठी माणसं असेल जास्त टाका. पेरी पेरी मसाल्याने टेस्ट छान येते. आणि आपण एक मेन इन्ग्रेडियंट्स घेतलाय ते म्हणजे छास मसाला. छासचा मसाला असतो ना तो घेतलाय, त्याच्याने टेस्ट अजून मस्त छान येते. आणि मग आपण त्याच्यात आपण घेणार आहोत ही जी मॅगी आहे ना ही घेणार आहोत. मसाले असे मिक्स केले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण एक थोडासा कांदा घेणार आहोत, थोडा कांदा आणि टमाटा. तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर कांदा जास्त घ्या. आणि ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत कुरकुरे, हे लहान मुलांना खूप आवडतात. आता त्याचे पण थोडेसे कुरकुरे घातलेत. आणि आपण याच्यात घेतले थोडे चिप्स. तुम्हाला जे तुमचा फेवरेट जे फ्लेवर असेल ना ते तुम्ही चिप्स घेऊ शकता. मला हे ऑनियनवाले आवडतात, व्हाईटवाले बालाजीचे, म्हणून हे बालाजीचे व्हाईट चिप्स घेतलेत. आणि आपण बुंदी असते ना आपण घेतली आहे ही बघा, हल्दीरामची बुंदी. हवा मस्त आहे, हवेने हे उडायला नको, बस पटापट बनवूया आपण. ही बुंदी घेतली आहे. आता हे आपण हे छान असं हातानेच पूर्ण हे मिक्स करून घेऊया. आणि ही जी हे आहेत ना कुरकुरे आहेत ना ह्याच्यामध्ये आपण चांगले मिक्स करायचे, त्याला टेस्ट छान येते. आपली ही मस्त मॅगी चाटची रेसिपी रेडी आहे. आता हे आपण कुठेही गेलात किंवा कुठे फिरायला गेलात आणि तुम्हाला काही खायची इच्छा झाली, रस्त्यात काही नसेल भेटत तर तुम्ही असं मॅगी चाट नक्की बनवून बघा. किंवा तुम्ही कुठे ट्रेनमध्ये गेलात किंवा कुठेही आउटिंगला गेलात, कॅम्पिंगला गेलात तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघू शकता. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.